मित्रांनो, आपल्या पुण्यात असे काही भव्य मॉल्स आहेत जे नुसते मोठेच नाहीत तर तिथे गेल्यावर एखाद्या वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतं. शॉपिंग असो, मूवी बघायचा असो किंवा फक्त मित्रांसोबत चिल मारायचं असो, हे मॉल्स आता पुण्याची नवी ओळख बनलेत. पण तुम्हाला माहिती आहे का, पुण्यातील सगळ्यात मोठे 10 मॉल्स कोणते आहेत आणि ते नक्की कुठे आहेत? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील टॉप 10 सर्वात मोठ्या मॉलची सफर करणार आहोत आणि तिथं काय स्पेशल आहे हे सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 1चा मॉल बघून तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 10व्या नंबरवर येते हिंजवडीचा झिऑन मॉल. आज हिंजवडी म्हटलं की IT कंपनी आणि ट्रॅफिक हे समीकरण आलंच. पण या धावपळीच्या जीवनात हिंजवडीकरांसाठी आणि ITnसाठी हा मॉल म्हणजे एक मोठा आधार आहे. हा मॉल हिंजवडी वाकड रोड आणि वाकड ब्रिज जवळ आहे. हा मॉल बाकीच्या मॉलसारखा खूप भव्य नसला तर इथल्या लोकांसाठी तो एकदम परफेक्ट हँगआउट स्पॉट आहे. दिवसभर लॅपटॉप समोर काम करून थकल्यावर संध्याकाळी इथल्या फूड कोर्टवर जाऊन मस्त काहीतरी खाण्याची मजा आहे ती वेगळीच. या मॉलमध्ये PVR सिनेमाज आहेत, त्यामुळे विकेंडला नवीन मूवी बघायला इथे लोकांची मोठी गर्दी असते. शिवाय इथे शॉपिंगसाठी चांगल्या कपड्यांचे ब्रँड्स आणि ग्रोसरीसाठी DMart सारखे मोठे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे हिंजवडी आणि वाकड परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी हा मॉल म्हणजे विकेंड एन्जॉय करण्याचं एक हक्काचं ठिकाण बनलं आहे. 9व्या नंबरवर आहे SGS मॉल, जो पुण्याच्या अगदी मध्यभागी म्हणजे कॅम्प एरियामध्ये आहे. हा मॉल पुण्यातल्या जुन्या आणि अतिशय प्रसिद्ध मॉल्सपैकी एक मानला जातो. या मॉलची सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथलं ओपन एअर डिझाईन. म्हणजे मॉलमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला कोंदट न वाटता एकदम मोकळं आणि हवेशीर वाटतं. इथे कपड्यांचे आणि फॅशनचे खूप सारे बुटिक्स आणि टॉप ब्रँड्स आहेत. त्यामुळे जे लोक फॅशनच्या बाबतीत खूप चोखंदळ आहेत त्यांच्यासाठी हे एकदम भारी ठिकाण आहे. कॅम्प परिसरात असल्यामुळे इथे कॉलेजचे स्टुडंट्स आणि यंगस्टरची नेहमीच मोठी वर्दळ असते. इथले कॅफेज आणि रेस्टॉरंटसुद्धा खूप छान आहे. जर तुम्हाला खूप जास्त गर्दी आणि गोंधळ नको असेल आणि एका मोकळ्या वातावरणात शॉपिंग करायची असेल तर SGS मॉल तुम्हाला नक्कीच आवडेल. 8व्या नंबरवर आहे हेरिटेज मॉल. हा मॉल दिसायला एकदम रॉयल आहे. या मॉलचं संपूर्ण आर्किटेक्चर जुन्या रोमन स्टाईलमध्ये बनवलं आहे, जे बघायला खूपच आकर्षक वाटतं. तुम्ही जर फोटो आणि रील्स काढण्याचे शौकीन असाल तर इथल्या सुंदर बॅकग्राऊंडवर तुमचे फोटोज एकदम भारी येतील. हा मॉल बाकीच्या मॉलसारखा खूप जास्त गर्दीने भरलेला नसतो, त्यामुळे इथे गेल्यावर एक वेगळी शांतता आणि निवांतपणा जाणवतो. इथे शॉपिंगसाठी चांगले ब्रँड्स, लहान मुलांसाठी गेमिंग झोन आणि उत्तम मल्टिप्लेक्ससुद्धा आहे. ज्यांना विकेंडला खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी जाणं आवडत नाही आणि निवांत वेळ घालवायचा असतो त्यांच्यासाठी हा मॉल एकदम उत्तम ऑप्शन आहे. इथलं शांत वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल. 7व्या नंबरवर आहे कुमार पॅसिफिक मॉल. हा मॉल स्वारगेट आणि कॅम्पच्या अगदी जवळ आहे. या मॉलची लोकेशन एवढी भारी आहे की पुण्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातून इथे येणं एकदम सोपं जातं. हा मॉल विशेषतः फॅमिली शॉपिंगसाठी खूप फेमस आहे. इथे तुम्हाला कपड्यांपासून ते घरगुती सामानांपर्यंत सगळं काही एकाच छताखाली मिळतं. याशिवाय लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी एक खूप मोठा गेमिंग झोन आणि मस्त फूड कोर्ट इथे बनवला आहे. इथल्या PVRमध्ये पिक्चर बघायला लोकांची नेहमीच हाऊसफुल गर्दी असते. स्वारगेट सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे इथे नेहमीच लोकांची मोठी वर्दळ बघायला मिळते. जर तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत एखादा सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्याचा प्लॅन करत असाल तर कुमार पॅसिफिक मॉल तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच असायला हवं. 6व्या नंबरवर आहे पिंपरी चिंचवडकरांची शान म्हणजेच एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल. संपूर्ण PCMC एरियामधला हा सर्वात मोठा आणि भारी मॉल मानला जातो. हा मॉल आतून एवढा मोठा आणि सुंदर बनवला आहे की बघतच राहावं असं वाटतं. इथे शॉपिंगसाठी अनेक मोठे इंटरनॅशनल आणि नॅशनल ब्रँडची खूप मोठी लिस्ट आहे. या मॉलचं फूड कोर्ट तर एकदम भन्नाट आहे, जिथे तुम्हाला पिझ्झापासून ते थेट अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांपर्यंत सगळं काही खायला मिळेल. शिवाय इथे आयनॉक्सचं मल्टिप्लेक्स आहे, जिथे मूवी एक्सपिरियन्स एकदम टॉप क्लास मिळतो. इथे मोकळ्या जागेत लाईव्ह इव्हेंट्स आणि कॉन्सर्टसुद्धा होत असतात. 5व्या नंबरवर आहे नेक्सस वेस्ट एंड मॉल. या मॉलची सर्वात मोठी खासियत म्हणजे पुण्यातील पहिलं IMAX थिएटर याच मॉलमध्ये सिनेपोलिसकडे आहे. त्यामुळे जे लोक खऱ्या अर्थाने मूवी लव्हर्स आहेत ते चित्रपट बघण्यासाठी थेट वेस्ट एंड मॉलला पसंती देतात. हा मॉल एकदम प्रीमियम फील देतो. इथला क्राऊडसुद्धा एकदम क्लासी आहे. मॉलमध्ये मोकळ्या जागा खूप छान डिझाईन केल्या आहेत, जिथे तुम्ही शांत बसून मित्रांसोबत कॉफी एन्जॉय करू शकता. हाय क्लास फॅशन ब्रँड्स आणि जगभरातील वेगवेगळे कुझिन्स सर्व करणारे रेस्टॉरंट्स हे इथलं मुख्य आकर्षण आहे. औंध, पाषाण आणि बाणेर या परिसरातील IT प्रोफेशनल्स आणि फॅमिलीजसाठी हा मॉल एक बेस्ट पर्याय आहे. 4थ्या नंबरवर येतोय पुण्यातला सर्वात लक्झरी आणि प्रीमियम मॉल्सपैकी एक असलेला द पवेलियन मॉल. याचा पत्ता आहे सेनापती बापट रोड JW मॅरियंट. 5 स्टार हॉटेलच्या शेजारी असल्यामुळे
या मॉलचा रुबाबच काही वेगळा आहे. तुम्ही जेव्हा मॉलमध्ये एंट्री करता तेव्हा तुम्हाला इथल्या रिच आणि प्रीमियम इंटिरियरचा अंदाज येतो. इथे जगातील टॉपचे आणि महागडे ब्रँड्स तुम्हाला बघायला मिळतील, जे सहजा दुसरीकडे मिळत नाहीत. या मॉलमध्ये पीव्हीआर आयकॉन आहे, जिथे मूवी बघण्याचा एक्सपिरियन्स एकदम रॉयल असतो. इथले कॅफे आणि डायनिंग ऑप्शनसुद्धा हाय क्लास आहेत. हा मॉल आकाराने खूप मोठा नसला तर त्याची क्वालिटी आणि तिथला क्राऊड त्याला पुण्यातल्या टॉप मॉलच्या यादीत वरच्या स्थानावर नेऊन ठेवतो. तिसऱ्या नंबरवर आहे मगरपट्टा सिटीजवळचा भव्य सीझन्स मॉल. हा मॉल एवढा मोठा आहे की पूर्ण मॉल एका दिवसात फिरणं थोडं कठीणच आहे. या मॉलचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथलं सिनेपोलिस मल्टिप्लेक्स, ज्यामध्ये तब्बल 15 स्क्रीन्स आहेत. पुण्यातल्या सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्सपैकी हे एक आहे. या मॉलमध्ये स्टार बाजारसारखं मोठं हायपर मार्केट आणि 100पेक्षा जास्त ब्रँडेड स्टोअर्स आहेत. या मॉलच्या आजूबाजूला खूप सारे IT पार्क्स आणि कॉलेजेस असल्यामुळे इथे यंगस्टरची खूप मोठी गर्दी असते. इथला फूड कोर्ट खूपच मोठा आणि खिशाला परवडणार आहे. मित्रांसोबत चिल मारण्यासाठी आणि भरपूर बजेट शॉपिंग करण्यासाठी सीझन्स मॉल हा पुण्यातल्या तरुणांचा एकदम फेवरेट स्पॉट आहे. दुसऱ्या नंबरवर येतोय हडपसरमधला अमनोरा मॉल. हा मॉल म्हणजे आर्किटेक्चरचा एक उत्तम नमुना आहे. हा मॉल ईस्ट ब्लॉक आणि वेस्ट ब्लॉक अशा 2 मोठ्या भागात विभागला आहे. या दोन्ही भागांना जोडणारा ओसिस नावाचा एक ओपन एरिया आहे, जो या मॉलची खरी जान आहे. या ओसिसमध्ये सुंदर लँडस्केपिंग, पाण्याचे कारंजे आणि बसण्यासाठी मस्त जागा बनवली आहे. संध्याकाळच्या वेळी ते लाईव्ह म्युझिक आणि इव्हेंट सुरू असतात, ज्यामुळे इथली वाईब एकदम कडक असते. हा मॉल फक्त शॉपिंगसाठी नाही तर एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स देण्यासाठी ओळखला जातो. इथे ब्रँडची तर जणू मोठी जत्राच भरलेली असते. पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने एकदा तरी विकेंडला अमनोरा मॉलला नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि मित्रांनो, आता वेळ आली आहे नंबर 1ची. पुण्यातील सर्वात मोठा, सर्वात भव्य आणि नंबर 1चा मॉल, विमाननगरचा फिनिक्स मार्केट सिटी. हा फक्त पुण्यातलाच नाही तर संपूर्ण भारतातल्या सर्वात मोठ्या आणि फेमस मॉलपैकी एक आहे. तुम्ही विचार करा, असा एकही मोठा इंटरनॅशनल ब्रँड नसेल जो तुम्हाला इथे मिळणार नाही. या मॉलमध्ये एवढी मोठी जागा आहे की तुम्ही अक्षरशः रस्ता विसरू शकता. इथलं फूड कोर्ट एवढं अवाढव्य आहे की सुट्टीच्या दिवशी बसायला जागा शोधताना दमछाक होते. PVR, खूप मोठा गेमिंग झोन, बॉलिंग ॲले आणि स्नो वर्ल्ड यांसारख्या अनेक गोष्टी इथे आहेत. विकेंडला इथे एवढी मोठी पब्लिक असते की जणू काय पुण्याची निम्मी लोकसंख्या इथेच जमा झाली असं वाटतं. खऱ्या अर्थाने हा मॉल म्हणजे पुण्यातलं एक वेगळंच आणि आधुनिक शहर आहे. तर मित्रांनो, हे होते पुण्यातले टॉप 10 सर्वात मोठे मॉल्स. यापैकी तुमचा फेवरेट मॉल कोणता आहे आणि यापैकी किती मॉल तुम्ही पाहिले आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा.